नमस्ते, मी शैलजा ऑडिओ बुक्स अँड ब्लॉग्स या माझ्या यूट्यूबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी आधीचा व्हिडिओ पार्ट 5 घेतलेला आहे आणि आज मी घेणार आहे पार्ट 6 आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. आधीच्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मी आता कंटिन्यू करते. आधुनिक काळातले मानसिक उपचार. एक जुनी प्रचलित म्हण आहे, डॉक्टर जखमेवर मलमपट्टी करतो, पण ईश्वरच ती बरी करतो. मानसशास्त्रज्ञ किंवा मनोचिकित्सक मानसिक अडथळ्याला हटवतो आणि प्रभावी बदल घडवून आणू शकतात. उपचारक तत्व प्रवाही होतं, रोगी पुन्हा स्वस्थ होतो. तसेच सर्जन हा शारीरिक अडथळा दूर करून उपचारक शक्तिप्रवाहाला सामान्यपणे कार्य करण्यास मदत करतो. कोणतीही व्यक्ती अधिकृतपणे दावा करू शकत नाही, मीच रोग्याला बरं केलं. त्या एकाच उपचारक शक्तीला वेगळी नावं देण्यात आली आहे. निसर्ग, जीवन, ईश्वर, सर्वनात्मक बुद्धिमत्ता. पण खऱ्या अर्थानं ती सगळी त्या अंतर्मनाच्या शक्तीचीच नावं आहेत. नवचैतन्य देणाऱ्या उपचारक जीवन तत्वाला अडथळा ठरणाऱ्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक अडथळ्यांना आपण अनेक मार्गांनी दूर करू शकतो. योग्य दिशा मिळताच तुमच्यातलं उपचारक तत्व तुमचे सगळे शारीरिक व मानसिक आजार दूर करू शकतं. हे उपचारक तत्व सर्वात सक्रिय असतं. मग ती व्यक्ती कोणत्याही जाती, धर्माची, वंशाची किंवा पंथाची असो. तुम्ही कोण्या विशिष्ट चर्चांना, धर्मांना सदस्य असणं मुळीच गरजेचं नाही. तुम्ही कितीही नास्तिक असलात तरीही तुमचं अंतर्मन तुमच्या हाताला लागलेला चटका किंवा जखम पूर्णपणे बरी करू शकते. तुमच्या अंतर्मनाची अफाट बुद्धिमत्ता आणि शक्ती तुमच्या विश्वासानुसार, श्रद्धेनुसार प्रतिसाद देते. हेच आधुनिक पद्धतीचं अधिष्ठान आहे. मानसिक उपचार करणारे किंवा धर्मगुरू बायबलमधल्या वचनांचं पालन करतात, म्हणजे ते त्यांच्या मनाला शिथिल करतात. ते त्यांच्यात असलेल्या उपचारक तत्वांचं अस्तित्व अनुभवतात. मनाची कवाडं सगळ्या बाह्य अडथळ्यांसाठी बंद करून टाकतात आणि मग ते शांतपणे त्यांच्या अंतर्मनापाशी विनवणी करतात. तुमच्या इच्छेच्या अंतिम परिपूर्तीची कल्पना करा. ती पूर्ण झालीच आहे अशी अनुभूती घ्या. मग अपरिमित जीवनतत्व तुमच्या सजग निवडीला व विनंतीला प्रतिसाद देईल. विश्वास बरं होण्याची एक प्रक्रिया. जगातील प्रत्येक वस्तूत एकच सर्वव्यापी उपचारक तत्व आहे. मग ते मांजर असो, कुत्रा असो, वृक्ष असो, हवा असो वा धरती. कारण प्रत्येक वस्तू चेतनामय आहे. हे जीवनतत्व प्राणी, वनस्पती आणि खनिज साम्राज्यात एक सहज प्रवृत्ती म्हणून आणि वाढीचा नियम म्हणून कार्य करते. सर्वजणच जीवनतत्वाबद्दल सजग आहेत. म्हणून या जीवनतत्वाला आपण जाणीवपूर्वक आपल्या लाभासाठी अनेक प्रकारे वापरू शकतो. या सर्वव्याप्त शक्तीचा उपयोग करण्यासाठी विविध प्रकार, तंत्र प्रचलित आहेत. पण बरं होण्याची एकच प्रक्रिया आहे, ती आहे विश्वास. तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला सर्व मिळेल. विश्वास, नियम. जीवनाचा नियम म्हणजे विश्वास. तुमचा स्वतःबद्दल, जीवनाबद्दल आणि सगळ्या ब्रह्मांडाबद्दल काय विश्वास आहे. जसा विश्वास तसेच परिणाम. विश्वास किंवा श्रद्धा तुमच्या मनातील मूळ विचार आहे, ज्याच्याद्वारे तुमच्या अंतर्मनाची शक्ती तुमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात वाढत असते. तुम्हाला याची जाणीव असायला हवी की जेव्हा बायबलमध्ये विश्वासाचा उल्लेख केला जातो तेव्हा तो एखादा विधी, कर्मकांड या अर्थानं नसतो, तर अंतर्मनावरील विश्वासाचा उल्लेख असतो. तुमच्या मनातील विश्वास म्हणजे फक्त तुमच्या मनातील विचार. विश्वास ठेवा, सर्व काही शक्य आहे.
हानी पोहोचवू शकणाऱ्या किंवा दुखवू शकणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवणं मूर्खपणा ठरेल. लक्षात ठेवा, तुमच्या मनातील विचार हानिकारक परिणाम घडवू शकतात. तुमचे सगळे अनुभव, सगळं वर्तन, सगळ्या घटना आणि सगळी परिस्थिती म्हणजे तुमच्या विचारांचं प्रतिबिंब असतं. प्रार्थना हे बाह्य व अंतर्मनाचं संयुक्त कार्य. प्रार्थना चिकित्सा म्हणजे मनाच्या चेतन व अचेतन पातळ्यांवर एकाच वेळी घडणारं कार्य असतं. प्रार्थना चिकित्सेत किंवा शास्त्रशुद्ध प्रार्थनेत तुम्हाला हे माहीत असायला हवं की तुम्ही प्रार्थना का करत आहात. तुम्ही रोगमुक्तीच्या तत्वांवर भरवसा ठेवता, म्हणूनच प्रार्थना चिकित्सेला मानसिक उपचार किंवा वैज्ञानिक प्रार्थना म्हटलं जातं. प्रार्थना चिकित्सेत ज्याचा अनुभव घ्यायचा आहे अशा निश्चित मानसचित्राची तुम्ही सजगपणे निवड करता. तुम्ही मानलेली मानसिक प्रतिमा खरी झाली आहे असं मानून तुम्ही ती तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचवता. जसजशी तुमच्या मानसिक कल्पनेवरील तुमची निष्ठा वाढत जाते तसतशी तुमची प्रार्थना फलद्रूप होऊ लागते. अशा रीतीनं प्रार्थना चिकित्सा ही एका ठराविक ध्येयासाठी केलेली निश्चित अशी मानसिक कृती असते. समजा तुम्ही प्रार्थना चिकित्सेद्वारे विशिष्ट समस्येवर इलाज करण्याचं ठरवलं आहे. तुमच्या आजारपणाचं कारण म्हणजे तुमच्या अंतर्मनातील भयग्रस्त नकारात्मक विचार आहेत याची तुम्हाला कल्पना असते. हे घातक विचार नाहीसे करून मन शुद्ध करण्यात तुम्ही यशस्वी झालात तरच तुम्ही बरे होऊ शकाल हे देखील तुम्ही जाणून असता. मग तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या उपचारक शक्तीकडे वळता. त्याच्या अमर्याद शक्तीची व प्रज्ञेची तसेच हिलिंग पॉवरची स्वतःलाच तुम्ही आठवण करून देता. या सत्यानं चिंतन करू लागलात म्हणजे तुमची भीती पळू लागते. या सत्याच्या स्मृती चुकीच्या धोरणांशी लढतात व त्यांना परास्त करतात. तुम्ही त्या रोगमुक्तीचे आभार मानू लागता जी होणारच आहे याची तुम्हाला पक्की खात्री असते. नंतर काही काळासाठी तुम्ही त्या समस्येचे विचार तोपर्यंत मनातून दूर करता जोपर्यंत तुम्हाला पुन्हा प्रार्थना करण्याचा संकेत प्राप्त होत नाही. प्रार्थना करताना तुम्ही नकारात्मक नैराश्यपूर्ण विचारांना ताकद मिळू देत नाही किंवा क्षणभरही अशी शंका घेत नाही की तुम्ही रोगमुक्त होणारच नाही. हा सकारात्मक दृष्टिकोन बाह्य मनात व अंतर्मनात सहज संवाद व ताळमेळ घडवून आणतो, ज्यामुळे उपचारक शक्तीची गंगा वाहू लागते. आस्था उपचाराचा अर्थ. सर्वसाधारणपणे जिला आस्था उपचार म्हणून ओळखलं जातं ती बायबलमध्ये अभिप्रेत असलेली आस्था विश्वास नसतो. बायबलमध्ये उल्लेखलेली आस्था म्हणजे बाह्य मनाच्या व अंतर्मनाच्या परस्पर क्रियेचे ज्ञान, जी स्वतःमध्ये उपचार करण्याची दैवी शक्ती असल्याचा दावा करते. तिच्यावर अंधविश्वास, अंधश्रद्धा ठेवणाऱ्या आजारी व्यक्तींना नक्कीच लाभ होतो. विश्वाच्या अनेक भागात असे भगत त्यांच्या रोग्यांना नृत्य, मंत्र, स्तोत्र यांद्वारे आत्म्यांना बोलवून बरे करतात. एखाद्या संथाच्या अस्थी, केस व अशा अवशेषाच्या स्पर्शानं रोगी बरा होऊ शकतो. तायताने, मेणबत्त्या किंवा अगरबत्त्या लावून किंवा जडीबुटीचा काढा देऊन रोग बरा होऊ शकतो. रोगी जितका जास्तीत जास्त प्रामाणिकपणे विश्वास ठेवतो तितकी त्या रोगमुक्तीची शक्यता दुणावते. जी पद्धत तुम्हाला भय आणि चिंतेपासून विश्वासाकडे, आशेकडे नेते ती तुम्हाला बरी करू शकते. अनेक लोकांचा असा दावा असतो की त्यांचे वैयक्तिक सिद्धांत, त्यांची पद्धत चांगला परिणाम देणारी असल्यामुळे ते बरोबर व खरे आहेत. अशा दाव्यात काहीच अर्थ नसतो. आपण स्विस डॉक्टर फ्रान्स अँटन मेस्मेर यांचे कार्य बघून अंधविश्वास कसे कार्य करते ते पाहू. 1776 मध्ये अनेक रोग्यांना चुंबक स्पर्शाद्वारे बरं केल्याचा डॉक्टर फ्रान्स अँटन यांनी दावा केला आहे. नंतर त्यांनी चुंबकाचा वापर सोडून दिला आणि रोग्यापासून थोड्या अंतरावरून हात फिरवणं सुरू केलं. याचाही लाभ झाला. त्यांच्या या नव्या पद्धतीच्या यशाची कारणी मीमांसा करताना त्याने प्राणिक चुंबकत्वाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या सिद्धांतानुसार चुंबकीय द्रव ब्रह्मांडात व्याप्त असते, पण ते माणसात अधिक सक्रिय असतं.
हे चुंबकीय द्रव त्यांच्या हातून रोग्यांच्या शरीरात संक्रमित होत असल्याचा त्यांचा दावा होता व या प्राणिक चुंबकत्वाच्या संक्रमणामुळे ते बरे होतात. त्यांच्याकडं लोकांचे घोळकेच्या घोळके येऊ लागले आणि बऱ्याच आश्चर्यकारक रोगमुक्तीचे किस्से नोंदवले गेले व जाऊ लागले. मेस्मेर पॅरिसला गेले. सरकारनं त्यांच्या रोगमुक्तीच्या पद्धतीची पूर्ण चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली. प्रख्यात डॉक्टर व सायन्स अकॅडमीच्या सदस्यांचा समावेश होता. बेंजामिन फ्रँकलिन हे त्यापैकीच एक होते. मेस्मेरचे खरोखरच रोग्यांना बरे केले आहे हे सखोल चौकशीअंती आयोगानं मान्य केलं गेलं. त्याचबरोबर असंही सांगितलं की चुंबकीय द्रव सिद्धांत सिद्ध करणारा एकही पुरावा त्यांना आढळला नाही. परिणाम हे रोग्यांच्या कल्पनेमुळे आलेले आहेत असं समितीचं म्हणणं आहे. यानंतर मेस्मेरना देशाबाहेर काढलं. ते 1815 मध्ये निवर्तले. त्यानंतर थोड्याच काळात इंग्लंडमधील मॅचेस्टर येथील डॉक्टर जेम्स ब्रेड यांनी चुंबकीय द्रवाचा डॉक्टर मेस्मेरने केलेल्या रोगमुक्तीशी संबंध नाही हे सिद्ध करण्यासाठी कंबर कसली. डॉक्टर ब्रेडने शोधून काढलं की संमोहन तंद्रीच्या अवस्थेत असताना स्वयंसूचनांमुळे रोगी मुक्त होतो. अनेक रोग्यांच्या बाबत रोगमुक्तीचे चमत्कारिक परिणाम त्यांनी मिळवले ज्यांचं श्रेय मेस्मेरनं प्राणिक चुंबकत्वाला दिलं होतं. रोगमुक्तीचं परिणाम निःशंकपणे रोग्यांच्या सक्रिय कल्पनेमुळे व त्यांच्या जोडीला त्यांच्या अंतर्मनाला दिलेल्या स्वास्थ्यपूर्ण स्वयंसूचनांमुळे मिळत होते. याला अंधविश्वास म्हणणं योग्य ठरणार नाही. बाह्य मनाला शांत करा. अंतर्मन हे बाह्य मनाच्या नियंत्रणात असतं. तसंच ते इतरांच्या सूचनेनंही प्रभावित होत असतं. याचा अर्थ तुमची वस्तुनिष्ठ धारणा काहीही असो पण त्यावर तुम्ही डोळस किंवा आंधळी श्रद्धा ठेवली तर तुमचं अंतर्मन या सूचनेची अंमलबजावणी करेल आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. मानसिक उपचारासाठी संपूर्णतः वैयक्तिक श्रद्धेची गरज असते. ती प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे तुमच्या बाह्य मनाला शांत करणं. तुम्ही तुमच्या शरीराला व मनाला रिलॅक्स करून निद्रावस्थेत नेऊन निष्क्रिय बनून ग्रहण क्षमता वाढवू शकता. अशा अर्धजागृत अवस्थेत तुमच्या निष्क्रियतेमुळे सूचनांबाबत तुमची ग्रहणशीलता वाढते. एकदा एका माणसानं मला विचारलं, मी एका धर्मगुरूद्वारा रोगमुक्त झालो. त्यांनी मला सांगितलं की रोग नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसते. तेव्हा एकाही शब्दावर माझा विश्वास बसला नाही. मला वाटलं हे मानणं म्हणजे माझी बुद्धी गहाण ठेवण्यासारखं आहे आणि तरीही मी बरा झालो असं कसं घडलं असावं. याचा खुलासा अगदी सोपा आहे. धर्मगुरूंच्या शांत शब्दांनी त्या माणसाला शांत केलं. त्याला पूर्णपणे अर्धजागृत स्थितीत नेलं की त्यानं तात्पुरतं काहीही बोलू नये आणि विचारूही नये. नंतर ते जवळजवळ अर्धा तास शांतपणे स्वस्थतेने व सातत्याने म्हणत राहिले की या माणसाला संपूर्ण स्वास्थ्य शांती लाभो. त्या अर्ध्या तासानंतर त्या माणसाला आराम वाटला आणि त्याला पुन्हा स्वास्थ्य प्राप्त झालं. तो निरोगी झाला. त्याच्या उपचारादरम्यान रोग्याच्या निष्क्रियतेमुळे त्याचा वैयक्तिक विश्वास प्रकट झाला होता आणि त्या धर्मगुरूंनी दिलेल्या संपूर्ण स्वास्थ्याची सूचना त्याच्या अंतर्मनापर्यंत पोहोचली. अशा अवस्थेत त्या व्यक्तीची व धर्मगुरूंची अंतर्मनाने एकमेकांशी समरूप झाली. जर त्या व्यक्तीनं शंका व्यक्त केल्या असत्या तर त्या विरोधी स्वयंसूचना ठरल्या असत्या. अशा परिस्थितीत त्या धर्मगुरूंच्या सूचना निष्प्रभ ठरल्या असत्या. त्या व्यक्तीच्या त्या अर्ध्या तासातील तंद्रीच्या अवस्थेमध्ये बाह्य मनाचा विरोध नाहीसा झाला. रोग्याचं अंतर्मन धर्मगुरूंच्या सूचना स्वीकारण्याच्या ग्रहणशील स्थितीत आलं. अंतर्मन त्या सूचनांशी सुसंवाद साधून त्याप्रमाणे कार्य केलं आणि त्या पाठोपाठ रोगमुक्ती आपोआपच आली. अनुपस्थितीत असल्यावर उपचार. कल्पना करा की तुम्ही लॉस एंजलिसमध्ये राहता आणि न्यूयॉर्क सिटीत असणारी तुमची आई गंभीररित्या आजारी आहे असं तुम्हाला कळलं. हे ऐकल्यावर तुमच्या मनात सर्वात आधी तिच्याकडे धाव घेण्याची इच्छा निर्माण होईल. पण ते शक्य नसेल तर तुमच्या आईच्या बरं होण्याच्या प्रक्रियेत तुमच्या विश्वासाची शक्ती वापरून ती प्रक्रिया बळकट करण्याची आशा सोडून द्याल. नाही, शरीराने तिच्याजवळ उपस्थित नसलात
तरीही तुमची प्रार्थना तिच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. चराचरात अंतरंगात असलेला तो परमपिता सर्व काही घडवून आणतो. सर्जनात्मक रचनात्मक मन एकच आहे. मनाचा रचनात्मक नियम तुमचं काम करतो. तुम्हाला फक्त स्वतःच्या मानसिकतेत स्वास्थ्य व सुसंवादाची आंतरिक जाणीव निर्माण करायची आहे. त्यांची प्रतिक्रिया आपोआप घडेल. कशी? तुम्ही स्वतःच्या अंतर्यामी निर्माण केलेली जाणीव तुमच्या अंतर्मनाद्वारे तुमच्या आईच्या अंतर्मनात पोहोचते. तुमचं आरोग्य, शक्ती आणि पूर्णतेचे विचार एका वैश्विक मनाद्वारे कार्यरत होतात. ते विचार तुमच्या आईच्या बरं होण्यातून अभिव्यक्त होऊ लागतात. मनाच्या सिद्धांताला स्थळ काळाचं बंधन नसतं. ते एकच वैश्विक मन तुमच्या आईत व तुमच्यात सक्रिय असतं. मग तुम्ही कोठेही असा, खरं पाहता उपस्थित विरुद्ध अनुपस्थित उपचार असं काही असूच शकत नाही, कारण सार्वत्रिक सर्वव्यापी मन सर्वत्र व्यापून राहिले. तुमचे उपचार म्हणजे विचारांची जाणीवपूर्वक केलेली हालचाल असते. तुम्हाला स्वास्थ्य आणि आराम गुणधर्मांची जाणीव झाली की त्या गुणांचे प्रसारण तुमच्या आईच्या अनुभवाला येईल. परिणामी ती बरी होईल. पुढील उदाहरणानं हे अधिक स्पष्ट होईल. हे एक प्रत्यक्षात घडलेलं उदाहरण आहे, ज्याला चुकून अनुपस्थित उपचाराचा किस्सा मानला गेला आहे. लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या आईला रक्तवाहिन्यातील रक्त गोठण्याचा आजार जडला होता. ती लगेच आईकडे जाऊ शकत नव्हती, पण तिनं पुढील प्रमाणे प्रार्थना केली. माझी आई जिथं आहे तिथं उपचारक शक्ती उपस्थित आहे. तिची शारीरिक स्थिती म्हणजे विश्वांचं प्रतिबिंब आहे. मी आत्ता माझ्या मनात माझ्या आईसाठी परिपूर्ण आरोग्य, सहज संवादाच्या प्रतिमा प्रक्षेपित करत आहे. ज्या अमाप उपचारक अस्तित्वानं माझ्या आईचे शरीर व तिचे सगळे अवयव बनवले आहेत, ती सध्या तिच्या अस्तित्वाच्या प्रत्येक अणुरेणूत भरून राहिलेली आहे. तिच्या शरीराच्या प्रत्येक पेशीत शांतीची सरिता वाहत आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना दैवी मार्गदर्शन लाभले आहे आणि जो कोणी तिला स्पर्श करतो त्याला योग्य तेच करण्याचं मार्गदर्शन लाभत आहे. रोग हे अंतिम सत्य नाही, कारण तसं असतं तर कोणीच बरं होऊ शकलं नसतं हे मी जाणते. मी स्वतःला जीवन व प्रेमाच्या अपार तत्वांशी जोडत आहे. आरोग्य, शांती आणि सहज संवाद यामुळे माझ्या आईच्या शरीरात सकारात्मक बदल घडत आहेत. दिवसातून अनेक वेळा ती अशा प्रकारे प्रार्थना करायची. थोड्या दिवसांनंतर तिच्या आईला बराच आराम वाटू लागला. तिच्या परिस्थितीत उल्लेखनीय सुधारणा झाली. तिचे हृदयरोग चिकित्सकही आश्चर्यचकित झाले. त्यांनी दैवी शक्तीवरील विश्वासाबद्दल आईचं अभिनंदन केलं. मुलीच्या मनानं पूर्ण विश्वासानं स्वीकारलेल्या निष्कर्षाने वैश्विक अंतर्मनाच्या रचनात्मक ऊर्जेला गती दिली. ही ऊर्जा तिच्या आईच्या शरीरात निरामय आरोग्य आणि सहज संवादाच्या रूपात व्यक्त झाली. मुलीला तिच्या आईबद्दल जे वाटत होते ते आईच्या अनुभवातून व्यक्त होत होतं. अंतर्मनाच्या गतिशील क्रियेला चालना द्या. माझ्या एका मानसशास्त्रज्ञ मैत्रिणीच्या शरीराच्या महत्त्वाच्या अंगात कॅन्सरच्या गाठी झाल्या होत्या. त्यावर तिच्या डॉक्टरांनी अत्यंत वेदनादायक उपचार सांगितले. त्या उपायाऐवजी माझ्या मैत्रिणीनं दुसरा मार्ग निवडला. रोज रात्री झोपताना आधी ती शांतपणे व ठामपणे म्हणायची, माझ्या शरीराची प्रत्येक पेशी, नस, पेशींचे जाळे आणि अवयव परिपूर्ण, शुद्ध आणि उत्कृष्ट बनले आहेत. मला निरामय आरोग्य मिळालेलं आहे. अशा प्रार्थनेमुळे ती 1 महिन्यानंतर रोगमुक्त झाली होती. नंतर वैद्यकीय चाचण्यात कॅन्सरच्या गाठीचं अस्तित्व सुद्धा दिसून आलं नाही. मी त्या गोष्टीनं अतिशय प्रभावित झाल्यामुळं तिला उत्सुकतेनं विचारलं की ही प्रार्थना रात्री झोपण्यापूर्वी ती का म्हणायची. त्यावर तिनं मला सांगितलं, अंतर्मनाच्या गतिशील क्रियेत एकदा कार्य करायला विशिष्ट दिशा दिली की ती तुमच्या झोपेदरम्यानही त्या दिशेनं कार्य करत राहतं. म्हणूनच तुम्ही अर्धनिद्रा अवस्थेत अंतर्मनाला योग्य सूचना देणं अतिशय गरजेचं आहे. निरामय आरोग्य व सहज संवादाचा विचार करताना तिनं कधीही स्वतःच्या आजारपणाचा उल्लेख केला नाही.
तुम्ही आजाराबाबत बोलणं टाळा. विशेषतः अर्धजागृत असताना आजाराचा विचारही करू नका. मनातील भीतीमुळं आजार जास्त बळावतो असं मला नेहमीच वाटतं. या उलट जर सतत आजाराबद्दल बोलत राहिलात तर तो आजार अधिकच बळावेल. त्यामुळे तुमच्या अंतर्मनाच्या त्या गतिशील क्रियेला बांध घातला जातो, जी उपचारक शक्ती व ऊर्जा मुक्त करत असते. इतकंच नाही तर तुमच्या कल्पना व रोगाचे विचार मूर्त रूप धरून तुम्ही खरोखरच आजारी पडता. निरामय आरोग्यासाठी हे लक्षात ठेवा. 1. तुमच्या अंतर्मनाला दिलेली योग्य दिशा तुमच्या मनाला व शरीराला बरी करू शकते. 2. तुमची इच्छा आणि विनंती तुमच्या अंतर्मनाला कळवण्यासाठी एक निश्चित योजना बनवा. 3. तुमच्या इच्छापूर्तीची कल्पना करा व ती वास्तवात पूर्ण झालीच आहे असे अनुभवा. यामुळे नक्कीच चांगले परिणाम दिसतील. विश्वास म्हणजे तुमच्या मनातील एक विचार आहे. जसा विचार कराल तसंच घडतं. 5. तुम्हाला इजा पोहोचवणाऱ्या अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. निरामय आरोग्य, शांती, भरभराट संपत्ती आणि दैवी मार्गदर्शनावर विश्वास ठेवा. 6. सकारात्मक विचार करण्याची सवय लावून घ्या. 7. तुमच्या जीवनात प्रार्थना चिकित्सेचा उपयोग करा. एखाद्या इच्छित गोष्टीची स्वतःला मानसिक व भावनिकरित्या जोडून घ्या. तुमच्या मानसिक दृष्टिकोनावर जर दृढ निष्ठा असेल तर तुमची प्रार्थना नक्कीच सफल होईल. 8. तुमच्या बाह्य मनाच्या व अंतर्मनाच्या कार्याचं ज्ञान म्हणजे विश्वास. तुम्हाला बरं होण्याची शक्ती या विश्वासातूनच मिळू शकते, हे लक्षात ठेवा. जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या उपचारात समाविष्ट असलेल्या शक्ती व बळाच्या वैज्ञानिक माहितीशिवाय रोगमुक्त होते तेव्हा त्याला अंधविश्वास असं म्हणतात. 10. तुमच्या आजारी प्रियजनांसाठी प्रार्थना करायला शिका. तुमचं मन शांत करा. स्वास्थ्य, शक्ती आणि परिपूर्तीचे तुमचे विचार त्या सर्व व्याप्त अंतर्मनामार्फत तुमच्या प्रिय व्यक्तींच्या मनात जाणवतील व त्यांच्या शरीरावर ते व्यक्त होतील. ते व्याधीमुक्त होतील. धन्यवाद. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.